नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मी बरेच दिवसापूर्वी म्हणजे 1 महिना झाला असेल की तुम्हाला बोलले होते, हळदीचे गड्डे मी आणलेत। गड्डे म्हणजे असे गोल असतात आपल्या आल्यासारखे, आणि ते आणून लावले होते। त्यानंतर मी तिकडे बघितलं पण नव्हतं। आज जरासा वेळ मिळालेला आहे आणि म्हटलं शाळेला जायच्या अगोदर थोडंसं याचं निरीक्षण करू, कसं झालंय, केवढं आलंय ते। त्याकरिता मी आले, परंतु त्या ठिकाणी बऱ्यापैकी तण उगवून आलेलं आहे, तर ते काढण्याचं काम आता रविवारी होईल। सध्या तरी वेळ नाही माझ्याकडे, शाळा असल्यामुळं। चला तर मग मी तुम्हाला आता दाखवते। केवढे छोटे छोटे होते तरी देखील एवढे झालेत। त्याला थोडीशी मी राख घातलेली होती, आणि राख घातल्यामुळं त्याच्याभोवतीचं तण काढायला पाहिजे। आणि एकदम छोटे होते ते बघा, अगदी म्हणजे हे बघा, तर ह्याला पण आले। ह्याच्यातलं तण रविवारी काढायचं। हे बघा, राख घातल्यामुळे ह्याला मऊ लागते जमीन। आणि हे मी नंतर जे घातले होते ते छोटे आहेत, परंतु त्याच्या अगोदर थोडेसे टाकले होते, ते बऱ्यापैकी मोठे झालेत। हे बघा, याचे मुळाशी राख टाकल्यामुळं प्रकारे हे उगवून आलेला आहे। आणि कधी कधी काय होतं, वेळ मिळत नाही। वेळ नाही मिळाला की मग हे काम राहून जातं, मग निरीक्षण पण करायचं राहून जातं। असे आमची झाडं वगैरे आलेले आहेत। आणि पाऊस काय कमी नाही, पावसाला काय म्हणजे काय आता म्हणावं, इतका पाऊस पडतोय की काय बोलायचं काम नाही। यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस आहे असं मी म्हणेन। खूप पाऊस पडल्यामुळं हात लागत नाही, आणि सुट्टी दिवशी फक्त काम करायचं म्हटलं तर शेतात कंटिन्यू काम करावं लागतं। कधीतरी काम करून काम होत नसतं, आणि गर्द अशी झाडी तयार होते। आणि मग पाऊस असला, शाळा असली की हात लागत नाही। मग निरीक्षण करायचं। झाडं बघा किती छान झालीत, एकदम ह्याला दाट गर्द असे हे आलेत, झुडपं तयार झालीत हे झाडाची। तर बघूया, आणखी संध्याकाळी वेळ मिळाला तर नक्कीच बघायचं। पाऊस नसला तर त्याहून अधिक चांगलं। तर आता शाळेला जायचं आहे, त्यामुळे शाळेची तयारी चालू आहे माझी। बऱ्यापैकी कामं आवरून घेतलीत, डबा वगैरे भरून झालेला आहे, आणि आता निघायचं। बारीक पाऊस आहे, तुमच्याकडे आहे का पाऊस? बारीक बारीक पाऊस पडतोय। पाऊस पाहिजे, कारण कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ जरी असला तरी देखील परवडतो। माणूस कसा ना कसा जगू शकतो, म्हणून पाऊस हा पाहिजेच। आणि खरोखर पाऊस हा खूप सुंदर असतो। खूप पडला तरच आपल्याला कंटाळा येतो, कारण आपली नेहमीची कामं तितक्या गतीनं होत नाही जेव्हा पाऊस पडत असतो। म्हणून पाऊस ही माणसाची गरज आहे। तर चला आता निघाले मी शाळेला, आल्यानंतर परत आपण बोलायचं। अरे निघायला आणि खूपच पाऊस आला, आता कोट घालून जावं लागणार। कोट घालायचं एक खूप झंझट वाटतो मला। ठीक आहे, काय हरकत नाही। आता आज ॲक्टिवाच घेऊन जाणार आहे, कारण ती बरं पडतं मला लावायला वगैरे, दिवसभर राखायची काही गरज पडत नाही। बघा किती मोठा पाऊस आलेला आहे। चला तर मग आता जायचं शाळेला। आणि कोट घालण्याचं झंझट, कोट घातला पाहिजे अगोदर, आणि नंतर आज भन्नाट टॉपिक सुचला, आणि तो टॉपिक तुम्हाला मी सांगणार आहे। तत्पूर्वी मी थोडासा चहा घेणार आहे, या चहा घ्यायला। आणि तुमचा देखील चहा झाला असेल। मी बघा आता शाळेतून आले, जरासे फ्रेश झाले, आणि छानपैकी म्हटलं चहा करून घ्यायचा, आणि नंतर आपल्या चॅनलवरती गप्पा मारायच्या। तर अगोदर चहा घेते, आणि माझ्या मनीचे भाव, माझ्या मनात आलेल्या गोष्टी तुम्हाला सांगायचे। बरेच दिवस मनात हे डळमळत होतं की सांगू 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 म्हणून,
तर आज असं भरून आलं मनातनं आणि सांगण्याची खूप इच्छा झाली. तर चला मग आज त्या विषयावर बोलायचं आहे. आवडला तर नक्की सांगा. बसत असतो असा चूक पण काय झाली ते पण कळत नाही. कोण कोण म्हणतं गेल्या जन्मीची कर्म आपली, दुसरं काय, परंतु ते पण कळत नाही. गेल्या जन्मात काय कर्म केलं, चुकीचं केलं, वाईट केलं ते पण कळत नाही. पण मार डेली असतो. कधी कधी असा मार असतो, डोकं फुटलं, तोंड फुटलं, रक्तबंबाळ झालं तरी सुट्टी नाही. तरी देखील मार बसतो आणि नुसता मार बसत असतो. आता कोणाच्या नावानं रडायचं, काय करायचं, कोणाला सांगायचं, असं म्हणून तुम्ही आम्ही सगळे हताश होतो. पण मला एक असं नेहमी वाटतं की वरून खाली आपल्याला जेव्हा देवानं जन्माला घातलं तेव्हा सांगितलं की तू गेल्या इयत्तेत नापास आहेस, तुझा अभ्यास व्यवस्थित झालेला नव्हता. कळालं? नापास विद्यार्थ्यांना आम्ही खाली पृथ्वीवर पाठवतो. कळतंय का काय? आणि जेव्हा पृथ्वीवर पाठवतो तेव्हा कळतो की मी दिलेला अभ्यास व्यवस्थित केला तर व्यवस्थित मार्काने व्यवस्थितपणे पास करून चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळतं. म्हणजे चांगलं कॉलेज म्हणजे ते त्याचं कॉलेज, इथलं खालचं जमिनीवरचं नाही, वरचं. आणि जे चांगला अभ्यास करत नाहीत, जे फार आगाऊपणा करतात, देवानं दिलेली स्टडी नीट करत नाहीत, देवानं सांगितले तुला तोंड दिले तर चांगलं बोल, चांगलं बोलत नाहीत, शिव्या शाप देतात. मग यांना तर नापास नाही, त्यांचं ॲडमिशनच कॅन्सल करतो देव. चल जा खाली, खा मार, अजून मार खा. तर माझ्या नावानं ओरडायचं नाही. मग खाली परत माणूस येतो पृथ्वीवरती आणि मग त्याला कळतं की बाबा आपण का मार खातोय, आत्ता तर मी काय केलेलं नाही. मग मागचं गठळं आहे ना हे, तर कोण बघायला गेले मागचं गठळं? बघायला कशाला जायला लागते, मागचेच गठळे असतात. कारण सांगू, जे विद्यार्थी या मृत्यूलोकात पास झाले, नीट ऐका, जे विद्यार्थी या मृत्यूलोकात पास झाले, देवानं दिलेला स्वाध्याय ज्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण केला, त्याच्या प्रत्येक म्हणण्याकडे लक्ष दिलं आणि आपलं कर्म शुद्ध ठेवलं, ते कुठं गेले? स्वर्गात गेले किंवा वैकुंठाला गेले, पण परत ह्या घाणीत नाही आले. बरोबर? लक्षात ठेवा, आपण नापास विद्यार्थी आहोत. आपला अभ्यास भरपूर कच्चा आहे म्हणून आपल्याला सारखा मार आहे. आणि मागचा आणि बॅकलॉग भरून काढायचं आहे आत्ताच. मग काय करायचं? कोणाच्या नावानं ओरडायचं? कोणाच्या नाही नावानं ओरडायचं. कर्म चांगली करायची. आलं? ह्या जगात कोणच कोणाचं नाही आणि तसा चान्स पण नाही कुठं. इथं बाबा दिले, चला 50 वर्ष तुला दिल्या, तोपर्यंत तू मुलग्याला म्हण माझा, आईला म्हण माझी, बायकोला म्हण माझी, मावस बहीण, चुलत बहीण, मानलेली बहीण, मैत्रिणी, सगळ्यांना माझं थोडा काळासाठी म्हणायचे. कळालं? जेव्हा तुम्हाला इथून उचललं जाईल तेव्हा तुमचं कोण नाही आणि तुम्ही कोणाचे नाही. तर आपण नापास विद्यार्थी आहोत. जे पास झाले, चांगले वागले, त्यांना पुष्पक विमानानं नेले. जास्त वेळेत बसायचं नाही. मग काय करायचं? आहे ते आनंदानं जगायचं, हसत राहा, मस्त राहा. आणि शिवाय शरीर जे आहे ना आपलं देवानं दिलेलं इतकं चांगलं, ते देखील स्वस्थ राहायचं. कसं ठेवायचं? ते देखील स्वस्थ ठेवायचं. यासाठी आपल्याला वेळ, काळ आणि खाणं पिणं याची व्यवस्थित निगा राखावी लागते. म्हणजे हे झालं शरीराचं. मनाचं देखील तीच अवस्था आहे, मनाचं देखील तेच गणित आहे. तर चला पडदिशी ह्या जन्मातच पास होऊन जाऊया. आलं पुष्पक विमान तर आलं, इथं मार खायला कशाला परत यायचं? पटलं तर होय म्हणा. बरोबर ना? धन्यवाद.